प्रेम करणारे अनेक खेळाडू, अनेक मान्यवर, अनेक कमिटीतील मेंबर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं SM प्रदर्शक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. कुसूर संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला पाठीमागील हंगाम ज्या खेळाडूने खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून गाजवला असा वैभव पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला खरं तर आपल्या खेळाने एज इज जस्ट नंबर, वय हा फक्त आणि फक्त आकडा. ज्यांच्याकडे कौशल्य असताना ते कौशल्य ज्यांनी खरं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धेमध्ये दाखवलं तर सूर्यकांत दादा आपल्याला बॅटिंगच्या मार्कवरती नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती सुजित शेवाळे डॉन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इम्पॉर्टंट राहणार आहे. टॉस लव स्टारने जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं प्रथमतः बॅटिंगसाठी कुसूर संघाला. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल कट केला, स्क्वेअर कटचा अप्रतिम स्ट्रोक, बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. काय बॅटिंग केली आहे, चूक इथे झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज वैभवला माहिती आहे आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे, जबाबदारीचं क्रिकेट खेळायचं आणि संघाला अगदी विजयापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न करतो वैभवचा आज पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला होता अप्रतिम चौकार आपल्याला गॅपमध्ये जात असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटर सज्ज आहेत, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. दोन क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतो आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतोय. फुल करण्याचा प्रयत्न इथे थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल. अविराज, जर तुम्ही जर्सी पाहिली लव स्टारची तर काय जाणवते? 18 नंबर प्रत्येकाच्या जर्सीवरती RCBची जर्सी आणि याचं एक वेगळं कारण आहे. संतोष शेवाळे यांनी शब्द दिला होता टीमला, जर यावर्षी IPL जर विराट कोहलीच्या संघाने जिंकली तर त्याच्या वतीनं सर्वांना मी तिकीट स्पॉन्सर्स करेन आणि त्यानं तो शब्द पाळला आणि आपण आज पाहतोय सगळ्यांच्या टी-शर्टवरती 18 नंबर आणि RCBची जर्सीमध्ये आपल्याला लव स्टार पाहायला मिळतोय. हे इमोशन्स आहेत आणि इमोशन्स तर जपले गेले संतोष शेवाळेच्या माध्यमातून. एखाद्या खेळाडूवरती प्रेम किती असावं याचं उत्तम उदाहरण संतोष शेवाळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपण RCBची जी जर्सी पाहतोय त्याच्यावरती प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती 18 क्रमांकाचा नंबर आपण पाहायला मिळतोय आणि हे विराट कोहलीवरती असलेलं प्रेम संतोष शेवाळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे, 6 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. पूल केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय जाईल, संपलाय वैभवचा हा खेळ आणि फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्यानंतर बॅटर वैभव करता ताकदीचा वापर करण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग करता आलेलं नाही आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अमित इन ॲट नंबर 3 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विकेट आल्यानंतर करता जाता अमितच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. आज करता संघाचा संघ नाही करता तर संघाचा करता धरता राजू कंक संघामध्ये नाही आहेत आणि आज संघाची फडजड होत असताना येणाऱ्या प्रत्येक बॅटरवरती तितकी जबाबदारी या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा धावफलकावरती आहेत, एक गडी बाद झाला. सुजित शेवाळेच्या माध्यमातून एक मोठी विकेट, ज्या खेळाडूच्या बॅटिंगवरती खूप मोठी जबाबदारी होती ते खेळाडूला मैदानाच्या बाहेर सुजित शेवाळेच्या माध्यमातून आपल्याला पाठवलेलं पाहायला मिळतं. अमित ऑन दी स्ट्राईक, सुजित गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. कमी गतीने टाकलेला बॉल, लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे ऑफिशियल पंचांचा इशारा आपण पाहतो. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा. पहिली वॉर्निंग जरूर मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा तुम्ही गोलंदाज बाउन्सरचा बॉल वापरू शकणार नाही. नंतर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, कमी गतीने टाकलेला बॉल बॉडी पासून खूपच दूर आणि इथे पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 1 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली, 1 गडी बाद, 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंच आपण आज पाहतोय राजू सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड
पंचांच्या भूमिकेमध्ये आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नवीन आपल्याला या स्पर्धेच्या आणि या असोसिएशनच्या माध्यमातून जोडलेले पंच आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धाबा धावफलकावरती पाहतोय. कदाचित 3 षटकांची मॅच आणि यामध्ये पहिलं षटक हाताला सुजित शेवाळीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या षटकामध्ये सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा संघनायक संतोष शेवाळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर कमिटमेंट खूप महत्वाची असते आणि कमिटमेंट पाळणारा खेळाडू म्हणून संतोष शेवाळेकडे पाहिलं जातं आणि तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील या मॅचमध्ये. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंडला सूर्यकांत दादा आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला युवा आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, बिग हिट. क्षेत्ररक्षक सुजित शेवाळे बॉलच्या पाठीमागे बॅकअप साठी आलेत आणि क्षेत्ररक्षकाने पकडला जाईल. सूर्यकांत दादा बॅक टू डग आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलेला नाही आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेला सुजित शेवाळेचा कॉल होता कॅचिंगचा, पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतोय आणि कॅच पकडला गेलाय आणि फलंदाज सूर्यकांत दादा बॅक टू डग आउट. नवीन बॅटर आता सुधीर आपल्याला पाहायला मिळेल. एडिटिंग क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंय खरं तर सुधीरच्या माध्यमातून. आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बॅटिंगची संधी मिळाली. आता बॅटिंगच्या संधी मिळाल्यानंतर खरं तर स्वतःला सिद्ध करतील का? आज संघाला सिद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे तुम्ही सिद्ध केलं तर जगभर तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. प्रसिद्धीसाठी तुम्हाला खरं तर झटावं लागतं. आता प्रसिद्धी करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. संघ अडचणीमध्ये जरूर सापडला. 7 धाबांवरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ऋषी शेवाळे बॉलच्या पाठीमागे बॉलला अडवतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक 8. आज संपूर्ण लो स्टार संघाचा विचार केला तर निखिल शेवाळे, नितीन शेवाळे, प्रसाद, ऋषी शेवाळे, गौरव शेवाळे, भरपूर शेवाळे बंधूंची खरं तर भरपूर सारे संघामध्ये बांधणी आज पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून कमी गतीने टाकलेला बॉल बॅटरला बीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडेड आणि सिंगल धाव. सिंगल नंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 9 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सुजित शेवाळे सारखा समोर खेळाडू तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. 30-35 धावा जर 3 षटकामध्ये बनवलं तर मॅच बनू शकते आणि एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकते. पण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ती वाटचाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये आणि बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अबंताच्या स्वरूपामध्ये एक धाव. धाबा कशा येत आहेत महत्वाचं नाहीये. धाबा मैदानाच्या आतमध्ये येणं खूप महत्वाचं नाही. त्या धाबा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धाबा. स्ट्रायकर एंडला अमित आणि गोलंदाजी मार्कवरती संतोष. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल बाहेर निघतोय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर यष्टीरक्षक बीट होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी डेंजर एंडला आहे आणि इथे दिवसा डवळ्या 2 धाबांची चोरी बायच्या स्वरूपामध्ये इथे पाहायला मिळते आणि टोटल धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धाबा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक हानामारीचं, तोडाफोडीचं, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हरचं षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती निखिल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली आहे त्याने कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये आणि आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मैदानाच्या आतमध्ये निखिल शेवाळेला मिळाली आहे. जेव्हा जेव्हा निखिल शेवाळेला संधी मिळाली ना गोलंदाजीच्या माध्यमातून तेव्हा निखिल शेवाळेनं स्वतःला सिद्ध केलं. आता हंगाम बदललाय, सीझन बदललाय, वर्ष बदललाय. आता खेळ कसा होतोय हे पाहायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निखिल शेवाळे. स्ट्रायकर एंडला सुधीर. पहिला बॉल लफ करण्याचा प्रयत्न, परफेक्ट आपण पाहिला यॉर्कर पद्धतीचा बॉल. इथे सिंगल धाव मिळते. सिंगल नंतर 13 धाबा पाहू शकता. इथे बॅकअप साठी 3-3, 4-4 खेळाडू आपल्याला बॉल पर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळालेत. ऋषी असेल, त्यानंतर समोर जर पाहायला गेलं तर संतोषी बॉलवरती पोहोचला. अगदी पाहायला गेलं तर सिंगल धाब आणि सिंगल नंतर 13 धाबा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलात.
यष्ट्या वाकवत असताना आपल्याला पाहायला मिळाला निखिल शेबाळे. भरपूर वेगाने गोलंदाजी केली, भरपूर गती बॉलवरती दाखवली आणि संघाची प्रगती करत असताना निखिल शेबाळे आपल्याला पाहायला मिळाला. अमितच्या रूपाने आणखीन एक धक्का बसतोय टीम जय हनुमान कुसूर संघाला. म्हणलं जातं ना व्हॅल्युएबल अवेलेबल मत बनो. आज राजू कंकची व्हॅल्यू आज करता जय हनुमान कुसूर संघाला समजली असेल, कारण जेव्हा जेव्हा राजू कंकची अनुपस्थिती पाहायला मिळते तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला जय हनुमान कुसूर संघ. आज राजू कंक नाहीये तर संघाची अक्षरशः इथे घसरगुंडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत. फटका फसलाय, डाऊन दी बॉल, निखिल बॉल खाली पोहोचतोय, फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलाय आणि आणखीन एक बॅक टू बॅक दुसरी विकेट. बॅटिंग साठी नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. तेजस नवीन बॅटर आणि हॅट्रिकची संधी. SM ब्रदर्स चषक 2025 पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? बॅक टू बॅक 2 विकेट आलेल्या आहेत. आता इथे SM ब्रदर्स चषक 2025 SM ब्रदर्स यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. एक सुवर्ण संधी, आपला चांगला खेळ दाखवा आणि 500 रुपयांचा कॅश प्राइज जिंका. सुवर्ण संधी लाफ केला, बिग हिट, गॅप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आकाश बॉलच्या पाठीमागे. वॉट अ फिल्डिंग, गुड फिल्डिंग बाय आकाश शेबाळे. छोटा पॅकेट बडा धमाका. इथे बॅकअप साठी पाहू शकता, इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि धाबा किती झालेत? डोंडो 6 जण. अक्षरशः बॉल सापडत नाही आणि टोटल 4 धाबा. काय रनिंग केली आहे, काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं 2 खेळाडूंमध्ये. अक्षरशः आकाश शेवाळेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर बॅकअप नव्हतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 4 धाबांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकची संधी होती, आता हॅट्रिकची संधी हुकली आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल 4 धाब्याने धावफलक 17 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर तेजस. आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकत असताना ओव्हर पिच बॉल डॉट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. महागाईच्या काळात मैदानाच्या आतमध्ये स्वस्ताची कमाल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल, एक षटकार एक चौकार की विकेट आपल्याला पाहायला मिळेल की डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल, महत्वपूर्ण बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅटची आतली कड गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल जाऊन स्टॉप झाला आणि सिंगल मिळाले. सिंगल नंतर टोटल धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा. इनिंगला इथे ब्रेक झालेला आहे आणि 18 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. लव स्टार 11 युवती संघाला जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 19 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. तर ओव्हरऑल बॅटिंग समरी जर आपण पाहिलं गेलं तर कोणताही बॅटर चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करू शकलेला नाही. आपण पाहिलं गेलं तर सुजितचं पहिलं षटक 7 धाबा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये संतोष आपण पाहिलं तर 1 विकेट 5 धाबांनी. त्यानंतर निखिल शेबाळच्या षटकामध्ये 2 गडी बाद 6 धाबा आपल्याला धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 18 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी 19 धाबांची गरज राही. कमी धावसंख्येची मॅच आणि कमी धावसंख्येच्या मॅच मध्ये गोलंदाजी कसूर संघ कसा करेल हे आपल्याला पाहायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच, पहिल्या मॅच मधील विजेता संघ भैरवनाथ स्पोर्ट्स तारुक विरुद्ध या मॅच मधील विजयी संघ, या 2 संघांच्या दरम्यान आपण नेक्स्ट मॅच खेळणार आहोत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. ऑफिशियल पंच सज्ज आहेत. ऑफिशियल पंचांनाही विनंती आहे थोडंसं आपण वेळेकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. जो संघ वेळ करेल त्या संघाला आपण जरूर पॅनलाइज करू शकता, ज्या संघाला जरूर आपण दंडित करू शकता, कारण तुमच्याकडे काही नियम राखून ठेवलेले आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स तारुक विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर होणारी ब गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नौका संघ वानरवाडी आणि दुसऱ्या बाजूला कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहत आलो आहे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी हा संघ मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 3ऱ्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे.
19 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लव स्टार 11 येवती संघाची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला राईट हँडेड सुजित संतोष शेवाळे आणि दुसऱ्या बाजूला राईट हँडेड आपण बॅटर पाहतोय सुजित शेवाळे डॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धाबा बनवायच्या आहेत आणि 19 धाबा बनवत असताना जर सुजित शेवाळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या 1-2 बॉलमध्ये जर अडकवलं ना तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते, कहाणीमध्ये ट्विस्ट होऊ शकतो. पण कालच आपण पाहिलं तर मागल्या 2-3 दिवसापूर्वी सुजित शेवाळे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळून आला आणि आज पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. ओपन क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये तो जास्त खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा प्रहार चषकामध्ये खेळताना आपण त्याला पाहिलं आणि आज पुन्हा एकदा आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये अर्थातच कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑफिशियल पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहतो. चला स्पीडअप घ्या प्लीज, वेळ करू नका. टीम आपल्याला विनंती आहे 19 धावसंख्येचा पाठलाग आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. त्याचबरोबर हॉटेल सावकार डबाचे ओनर सन्माननीय नितीन भैया शेबाई साहेबांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही सहर्ष स्वागत आहे SM ब्रदर्स चषक 2025 या दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान आणि आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. पहिला बॉल हो 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 काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस. सुजित शेवाळेला पहिल्या बॉलवरती इथं अडकवलं होतं पण ST रक्षकाने कॅच ड्रॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांत दादांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन सांगते ही विकेट किती महत्वाची होती, ही विकेट किती प्राइजलेस होती. या विकेटचं महत्व खरं तर सूर्यकांत दादांना माहिती होतं. कदाचित सुजित शेवाळेचाही श्वास आता इथे थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय का, कारण पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. ही मॅच जर सुजित शेवाळेनं लवकर संपवली तर कुसूर संघाला हा झेल कायम आठवणीत राहील. पहिला बॉल कॅच ड्रॉप झालाय. हो हो लगेच दुसऱ्या बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम सिक्सर. तुम्ही जास्त वेळा सुजित शेवाळेला थांबवू शकत नाहीये कारण छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 6 धाब्यांसाठी षटकार. हॉटेल सावकार डबाचे ओनर सन्माननीय नितीन भैया शेबाई आपल्याला विनंती आहे आपलाही शुभ सन्मान SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान केला जातो. तो आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धाबा धावफलकावरती आहेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आपल्याला संघनायक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुजित सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता ऑन साईडला पण लावलेला पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि त्यानंतर काउ कॉर्नर 2 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पण पाहतो. डीप हो हो इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता इथे दुसरा ब्लास्ट चौकार. सुजित शेवाळे जास्त वेळ शांत राहणार नाहीये. बॅट खोललीये त्याने. इथे धाबा बनवायला सुरुवात केली आहे सुजित शेवाळे आणि खोऱ्याने धाबा मैदानाच्या आतमध्ये जोडण्यासाठी सज्ज पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 9 धाबांची अजूनही गरज. हो हो हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक बॉल पासून राहिले दूर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूर आलाय तो चौकार. दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच सुटला आणि त्यानंतर आपण 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. बर्ना स्पोर्ट्स तालुक टीम कॅप्टन आपण या 14 धाबा धावफलकावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल फलंदाज बाद. गरज होती का या फटक्याची विचार करावा लागेल सुजित शेवाळेला, कारण 3 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर एक इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये सुजित शेवाळे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो.
14 धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला बसला. जिंकण्यासाठी अजूनही 5 धाबांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल लव्ह स्टार 11 येवती टीमच्या माध्यमातून. चला नाव सांगा प्लीज. नवीन बॅटर धीरज. नवीन बॅटर धीरज आपल्याला पाहायला मिळेल. 5 धाबांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण 2च मिनिटांमध्ये टॉस करणार आहोत. पाठीमागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चांगला खेळ केला तो रतन. आपल्याला विनंती आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. SM ब्रदर्स चषक 2025 ची ही दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या पाठीमागे सुधीर चांगला बॉल अडवतात. सिंगल मिती आणि सिंगल नंतर 15 धाबा. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 15 धावसंख्या धावफलकावरती आहे. 12 बॉल आणि अजूनही 4 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. टोटल 15 गोलंदाजी मार्क वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. चार धाबांची अजूनही गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण आता खुल्लं पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्या प्लीज. पहिला बॉल अनिकेत. रोहित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला. सिंगल यस. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. 3 धाबांची अजूनही गरज. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल इथेही पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक चांगलं षटक. कदाचित या षटकामध्ये जर धाबा रोखल्या गेल्या, डॉट बॉल जर सातत्याने वापरले गेले गोलंदाज रोहितच्या माध्यमातून, तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा मारायला मिळेल. प्रेक्षकांना हवं काय असतं तेच पाहायला मिळतं आणि ते चित्र पाहायला मिळेल का. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. इथे कॅच ड्रॉप. हो हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित आज सकाळी येताना कोणता साबण लावला हे चेक करावं लागेल. लावबाय की संतूर वापरला, कारण आज खुसूर संघाच्या हातामध्ये एकही बॉल सापडलेला नाही. सातत्याने कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि कॅच ड्रॉप नंतर जो तोटा होतो ना संघाचा, तो अगदी पराभवाच्या रूपाने पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. आणि विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतोय टोटल धीराच्या माध्यमातून. आणि मॅच फिनिश. अभिनंदन टीम लव्ह स्टार 11 येवती आणि बॅड लक हार्ड लक. आणि नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान कुसूर. आपण आला